दादा पुष्पाने आमटी सरकार बापू पसंत तिकडे जाऊन जेवत सगळ्याला बाहेर नमस्कार. प्रभाग क्रमांक 18 मधील भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय अण्णासाहेब राजाराम मोरे तसंच अनिता फरांदे मॅडम या दोघांच्या हाऊस टू हाऊस प्रचारानिमित्त आज आपण गोडोली प्रभागात सकाळी प्रचार फेरी काढलेली होती. गेल्या 5 वर्षात आमदार श्रीमंत छत्रपती बांधकाम विकास मंत्री माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसंच खासदार आदरणीय उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून विविध अशी विकास कामं गेल्या 5 वर्षात गोडोली प्रभागात झालेली आहेत. त्याचा निश्चित या इलेक्शनमध्ये सगळ्यांना फायदा होणार आहे. त्याच पद्धतीनं आपले माजी नगरसेवक म्हणा शेखर राजाराम मोरे पाटील यांच्याही माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत. गोडोली तळ्याचा विषय असू द्या, सुशोभीकरणाचा, त्याच्यानंतर बंदिस्त गटारांचा विषय असू द्या, सगळे विषय आपण या पुढच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा मार्गस्थ करणार आहोत. सगळ्यात मोठी ताकद या ठिकाणी पक्षाची आहे, जेणेकरून आपण बघतोय की केंद्रात भाजपचं सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे. दोन्हीकडेही भाजपची सत्ता असल्यामुळं मोठ्या प्रमाणात काम व्हायची संधी या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे. तरी गोडोलीवासियांना एक विनंती आहे की आपण कमळ या चिन्हावरती बटन दाबून आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय अमोल मोहिते साहेब, त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 18 मधील आपले अधिकृत उमेदवार अण्णासाहेब राजाराम मोरे पाटील आणि त्याचप्रमाणे कामडीपुरा प्रभागातून महिला उमेदवार अनिता फरांदे या तिन्ही उमेदवारांना आपल्याला विकासाची कास धरण्यासाठी या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि बहुसंख्येनं मतदान करून या दोन्ही उमेदवारांना आपल्याला नगरपालिकेत पाठवायचे. अतिशय चांगला असा प्रतिसाद गोडोली भागात आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. तरी सर्व मतदारांनी दिनांक 2 डिसेंबरला गोडोली कमळ या चिन्हावरती बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना विजयी करायचे. धन्यवाद. नमस्कार, मी सुनील मोरे. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समक्ष मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायचे. गोडोली गाव हे पहिल्यापासून राजघराण्याशी संबंधित आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुखदुःखामध्ये सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सन्माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही महाराज साहेबांचं, दोन्ही वाड्यांचं आमच्या या गावावर कायमच लक्ष असतं आणि या महाराजांचा आदेश हा आजपर्यंत गोडोली गावानं कायमच मानलेला आहे. महाराजांच्या आदेशानुसारच यावेळेला भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय शेखर मोरे पाटील आणि अनिता स्वप्नील फरांदे या नगरसेवक पदासाठी या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत. आणि गोडोलीकर कायमच महाराजांचा आदेश, महाराजांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्याच्याच पाठीमागे राहण्याचा ठाम निर्धार आजवर केलेला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून देखील राजघराण्यावरचं प्रेम, राजघराण्यावरची निष्ठा आणि राजघराण्याचा आदेश हा नक्कीच गोडोलीकर
या मतदानाच्या निमित्ताने दाखवून देतील आणि बहुमतांनी सन्माननीय शेखर मोरे पाटील असतील, अनिताताई फरांदे असतील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोलजी मोहिते असतील, या तिन्ही उमेदवारांना महाराज साहेबांचा आदेश समजून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार समजून मोठ्या संख्येने निवडून देतील असा मला विश्वास या ठिकाणी वाटतोय. धन्यवाद. विजय जो आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा, विजय जो भारतीय जनता पार्टीचा विजय जो साहेब मोरे पाटलांचा, विजय जो